आज आपण सेशन घेणार आहोत. सेशन नंबर 15 OSPF ओपन शॉर्टेज पाथ फर्स्ट. ओके. तर या सेशनमध्ये आपण बेसिकली लिंक स्टेट ॲडव्हर्टाइजमेंट आणि रोल ऑफ डेझिग्नेटेड राउटर आणि बॅकअप डेझिग्नेटेड राउटर OSPF नेटवर्क टॉपोलॉजी मधले आपण बघणार आहोत. ओके. तर सगळ्यात पहिले बघू लिंक स्टेट ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे LSAs. LSAs are the fundamental building block of OSPF. They are the data packets used by OSPF routers to exchange topology information within OSPF area. Each LSA provides information about router's local network and its connections, which allow all routers in area to build consistent link state database. तर LSA काय करतं? हे OSPFचं फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक आहे. ते काय करतं की जे काही डेटा पॅकेज असतात जे की OSPFद्वारे बनलेले असतात ते इन्फॉर्मेशन एक्सचेंज करण्यासाठी यूज होतं. कशामध्ये? OSPF मध्ये. तर प्रत्येक LSA काय प्रोव्हाइड करतो? लोकल नेटवर्क त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो आणि लिंक स्टेट डेटाबेस बिल्ड करण्यासाठी त्याला मदत होते. तर कोणत्या कोणत्या प्रकारचे टाइप्स ऑफ LSA आहे ते आपण बघू. टोटल 8 प्रकार आहेत. पहिला आहे राउटर LSA. तो कोणी जनरेट केलेला आहे? एव्हरी OSPF राउटर. त्याच्यामध्ये काय असतं? इन्फॉर्मेशन अबाउट द राउटर इंटरफेस. राउटर इंटरफेस बद्दल त्याची त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन असते. स्कोप जो असतो तो लोकल एरिया असतो. त्याचं पर्पज असतं की टू डिस्क्राईब राउटर्स इंटरफेस अँड इट्स ॲडजन्सी रिलेशनशिप विथ राउटर इन द सेम एरिया. टाइप 2 network LSA generated by designated router for a broadcast non-broadcast multi-access NBMA access. Contains information about network and router connected to it. Scope local to the network segment where DR is elected. ज्यावेळेस DR इलेक्टेड असतो त्यावेळेस नेटवर्क सेगमेंटमध्ये लोकलच्या ठिकाणी त्या ठिकाणी होत असतं. त्यानंतर टाईप 3 आहे नेटवर्क समरी LSA. आता नेटवर्क समरी म्हणजे काय? एरिया बॉर्डर राउटर जनरेट बाय एरिया बॉर्डर राउटर. इन्फॉर्मेशन अबाउट नेटवर्क अँड एरियाज. त्याचं नेटवर्क अबाउट कशामध्ये असतं? एरियामध्ये असतो. स्कोप कोणता असतो? प्रोपेगेट्स बिटवीन एरियामध्ये प्रोपोगेट्स केलेला. त्यानंतर पर्पज काय असतं? टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन हाऊ टू रीच अ नेटवर्क अनदर एरिया. म्हणजे दुसऱ्या एरियामध्ये नेटवर्क कसं पोहोचेल त्याचा पर्पज नेटवर्क समरी LSA मध्ये असतं. त्यानंतर ASBR समरी. तर समरीमध्ये काय असतं? एरिया बॉर्डर राउटर असतं. याच्यामध्ये इन्फॉर्मेशन अबाउट ऑटोनॉमस सिस्टीम बाउंड्री राउटर त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन असते. त्यानंतर एक्सटर्नल LSA आहे. त्यानंतर ग्रुप मेंबरशिप आहे. नासा LSA आहे. एक्सटर्नल LSA आहे. असे टोटल 8 प्रकारचे LSA आपल्याला बघायला मिळतील. डेझिग्नेटेड राउटर DR अँड बॅकअप डेझिग्नेटेड राउटर DR आणि BDR त्यामध्ये काय आहे ते आपण बघूया. In certain network topology, especially on broadcast and non-broadcast multi-access NBMA network, Ethernet, frame relay, OSPF uses the DR-BDR roles, minimize the amount of OSPF routing, information exchange, and optimize the network efficiency. Designated router. The router is responsible for generating type 2 LSA.
फॉर ब्रॉडकास्ट नेटवर्क. त्यानंतर LSA flooding and agging. When the router generates an LSA, it floods its all neighboring routers within the same OSPF area. ज्यावेळेस काय होतं, एखादं LSA राऊट जनरेट करतो त्यावेळेस ऑल नेबरिंग जे असतात सेम एरिया राउटर घेत असतात. Threading ensured that all routers have the same link state information. However, LSA have an edge value and can be edge out after a certain time. त्यानंतर इनिशियल एज आहे when LSA first generate age is set to 0. त्यानंतर एजिंग टाइमर LSS रिफ्रेश प्रॅक्टिकल इन्फॉर्मेशन अशा पद्धतीनं वेगवेगळं LSA आपण त्या ठिकाणी यूज करत असतो आणि OSPF चा यूज करत असतो.